मंडळी नमस्कार, मी अमित गत्रे. न्यूज 18 मराठीच्या विशेष लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघितलं तर मुंबईबद्दल मोठी चर्चा झाली, पण मुंबई पाठोपाठ जर कोणाची चर्चा असेल तर ती आहे पुण्याची. कारण पुणे महानगरपालिकेमध्ये काय होणार, कसा त्याचा कल असेल किंवा काय एकंदरीत घडामोडी घडतात, आपण हे सगळे या लाईव्हमध्ये बघणार आहोत. खरं तर पुण्यामध्ये अजित पवार हे काही दिवस ठाण मांडून होते आणि जोरदार प्रचार झाला, आरोप प्रत्यारोप झाले. मित्रपक्ष भाजपासोबत सुद्धा अनेक आरोप प्रत्यारोप झाले. म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये मोठी लढत होणार हे चित्र काही काळ आपण बघत होतो. आणि त्याचा नेमका एक्झिट पोल नेमका कसा आहे, काय कौल आहे, कशा पद्धतीने मतदान झालेलं असेल, या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत आहे माझा सहकारी सिद्धेश. खरं तर मुंबईनंतर जर कोणाची चर्चा झाली फक्त पुण्याची आहे. कारण असे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत, जे एकीकडे मित्रपक्ष पडत मात्र लढत आहेत मात्र एकमेकांच्या विरोधात. काय संख्या काय सांगते, सध्या आकडे काय बोलतायत? बघ, पुण्याचे जे आकडे समोर आले आहेत ना अमित, ते फार इंटरेस्टिंग आहेत. आपल्याला माहिती आहे पुण्यामध्ये 162 जागा आहेत आणि मॅजिक फिगर आहे 82. आणि पुण्यामध्ये इंटरेस्टिंगली जो एक्झिट पोल समोर आला आहे त्यामध्ये पुण्यात भाजपला एक हाती सत्ता मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते आणि हा अजितदादांसाठी धक्का मानला जातोय. प्राब नावाची एक संस्था आहे जिने हा एक्झिट पोल केला आहे. तिचे आकडे मी तुला सांगतो. प्राबच्या आकडेवारीनुसार पुण्यामध्ये भाजपला 91 जागांवरती विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मॅजिक फिगर आहे 82 आणि भाजपला 91 मिळतील असा अंदाज प्राबने वर्तवला आहे. अजित पवारांसाठी हा सगळ्यात मोठा धक्का आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 43 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली जाते आणि ते 2 नंबरचा पक्ष राहतील पुण्यामध्ये, असं देखील प्राप्तचं म्हणणं आहे. दुसरीकडे शिवसेना जी आहे तिला 7 जागा मिळतील. ठाकरेंची जी शिवसेना आहे तिला 7 जागा मिळतील आणि काँग्रेसला 8 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा फार महत्त्वाचा एक्झिट पोलचा अंदाज आहे जो प्राबने वर्तवलेला आहे. तुला माहिती आहे, आपण मुंबईचे 3 वेगवेगळे एक्झिट पोल बघितले. ॲक्सिस इंडियाचा बघितला, जनमतचा बघितला, JVCचा बघितला. पुण्यातनं फक्त हा प्राप्तचा एक एक्झिट पोल समोर आला आहे आणि ज्यामध्ये भाजपला क्लीन स्वीप बहुमत मिळताना बघायला मिळत आहे. पुण्यामध्ये आधीही भाजपची सत्ता होती आणि ती राखण्याचं त्यांच्यासमोर आव्हान होतं. पण हे आकडे खरे ठरणार का एक्झिट पोलचे, हा महत्त्वाचा विषय असेल. कारण फक्त पुण्यातच नाही, प्रापच्या म्हणजे जी बातमी आता माझ्या समोर आहे त्या बातमीनुसार फक्त पुण्यातच नाही तर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा भाजपला दमदार यश मिळेल अशी शक्यता या एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे पुण्यासाठी आणि पिंपरी चिंचवडसाठी जे अजित पवार यांचं मोठं आव्हान भाजपला असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं आव्हान भाजपला असेल असं जे सांगितलं जात होतं तसं या सर्वेमधनं तरी आपल्याला दिसत नाही आहे. आता निकाल उद्या लागतील, त्यातनं अनेक गोष्टी स्पष्ट होतील, पण तुर्तास तरी भाजपला पूर्णपणे बहुमत मिळेल अशी आकडेवारी आपल्याला प्राप्तच्या या तरी भाजपाच्या बाजूने आता सध्या अंदाज बोलताना आपल्याला दिसत आहेत. मात्र अजित पवारांनी मोठी ताकद लावलेली होती, म्हणजे ते ठाण म्हणून तिकडे होते, तरी सुद्धा मग त्या मनाने आकडे हे थोडेसे अजित पवारांसाठी कमी वाटते. हां, निश्चितपणे अजित पवारांची काळजी वाढवणारे असेच हे आकडे आहेत. कारण काही करून पुणे जिंकायचं हे अजितदादांना हवं होतं, राष्ट्रवादी काँग्रेसला हवं होतं. त्याच्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी कुठे कुठे एकत्र आल्या हे देखील आपण पाहिलं. त्याची राजकीय चर्चा किती झाली हे देखील आपण पाहिलं. त्यामुळे पुण्यामध्ये जर का दोन्ही राष्ट्रवादी येऊन देखील जर का भाजपला रोखू शकत नसतील तर मग हे मोठं अपयश असेल राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि पर्यायानं अजित पवारांचं देखील. कारण आपण बघितलं पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे विरुद्ध अजित पवार केवढं मोठं बॅटल आपण पाहिलं होतं. पुण्यामध्ये देखील काही कमी बॅटल आपण बघितलं नाही. पुण्यामध्ये देखील भ्रष्टाचाराचे आरोप, एकमेकांवरती त्याच्यानंतर झालेली सारवासारव, असं खूप प्रकरण आपल्याला तिथेही बघायला मिळालेलं होतं. खूप रंगतदार लढती होत्या. या लढतीमध्ये सुरुवातीचे आत्ताचे जे कल आपल्याला दिसत आहेत किंवा एक्झिट पोलचे जे अंदाज आपल्याला दिसतात त्यामध्ये तरी भाजपला दिलासादायक असे आकडे आहेत अमित. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये काय की असं जर का झालं तर महापौर भाजपचं होईल. मग अजितदादांचं तिथे असलेल्या अस्तित्वाचं काय होईल किंवा अजितदादा मग विरोधी पक्षामध्ये असतील की इकडे राज्यामध्ये तर सरकारमध्ये आहेत, मग तिथेही एकत्र सत्तेमध्ये बसतील का, असंही म्हणजे काय परत तिथे मुंबईसारखंच आहे की वेगळं समीकरण तिथेही बघायला मिळणार का. म्हणजे लढले तर वेगवेगळे एकमेकांच्या विरोधातच, पण निकालानंतर काय होण्याची शक्यता आहे का किंवा परत काहीतरी वेगळं समीकरण बघायला मिळणार का, हे पण तितकंच महत्त्वाचं असणार आहे बघणं. दुसरी गोष्ट काय महत्त्वाची की ठाकरेंना आणि काँग्रेसला म्हणावी तशी काय इथे आपल्याला असंही त्यांचं तिथे फारसं अस्तित्व नव्हतं, पण तरी देखील ठाकरे बंधू तिथेही पुण्यामध्ये देखील एकत्र आल्याचं बघायला मिळालं होतं. पण अखेर तिथे पण आपल्याला काय फार त्यांना यश मिळतंय असं कुठेही दिसत नाही आहे.
पिंपरीमध्ये जर का 90पेक्षा जास्त जागा भाजप लढत असेल आणि जिंकत असेल आणि पुण्यामध्ये प्रामुख्याने जर का 90 जागा भाजप जिंकत असेल आणि जर का भाजपचा महापौर बसत असेल, तर आपण गेल्या काही दिवसांमध्ये किंवा वर्षांमध्ये पाहिलेलं आहे की पुण्यामध्ये वाहतुकीचा असलेला प्रॉब्लेम, पावसामध्ये पुण्याचे झालेले हाल, ह्या सगळ्याला मग पुणेकरांनी कशा पद्धतीनं उत्तर दिलेलं आहे. जर का भाजपच पुन्हा सत्तेमध्ये येत असेल तर म्हणजे याचा अर्थ आहे की पुणेकरांना भाजप हवं आहे का? कारण मेट्रो सुरू झाली आहे, मग वेगवेगळे मिसिंग लिंक वगैरे सुरू झाले आहेत किंवा अजून मेट्रोची आणखी काही कामं प्रतीक्षेमध्ये आहेत सुरू व्हायच्या किंवा अगदी म्हणजे मेट्रो फक्त सुरू होण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. असं सगळं पाहता एकंदर जो जनमताचा कौल आहे तो नेमका काय असणार उद्याच कळेल. पण आणि आत्ताच्या आकड्यानुसार सिद्धेश, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जे काही आश्वासनं दिलेली होती किंवा जो जाहीरनामा होता ज्याची बरीच चर्चा झाली पुण्यामध्ये, कदाचित पुणेकरांना तो तितकासा पटलेला वाटत नाही असंही कदाचित या आकड्यांमधून आपण म्हणू शकतो. अर्थातच म्हणू शकतो. पण हे ना अंदाज आहेत तसं बघायला गेलं तर, आणि लगेच यावरनं आपण निष्कर्षावरती येणं हे पण घाईचं ठरेल. कारण 24 तासांच्या आतमध्ये निकाल लागणारच आहे. अर्थात आपल्या सगळ्यांसमोर निकाल स्पष्ट होईलच. पण ज्या पद्धतीने घोळ संपूर्ण सगळ्याच पालिकांमध्ये मतदानाचा झालेला आहे ना, तसा तो पुण्यातही झालेला आहे. जसे पैसे वाटपाचे आरोप झालेले आहेत, जे उमेदवार उभे केलेले आहेत त्यांच्याबद्दलचे जे आरोप झालेले आहेत, तर या सगळ्याचे जे काही परिणाम असणार आहेत ते नेमके कसे असतील ते निकालानंतर स्पष्ट होईल. पण तुर्तास यस तू म्हणतोस ते खरं आहे की ज्या पद्धतीने हे आकडे दिसतात त्यावरनं असं आपण तुर्तास तरी म्हणू शकतोय की कदाचित नसेल पुणेकरांना जाहीरनामा पटलेला अजित पवारांचा. पण आत्ताच तेही म्हणणं घाईच आहे. पण हे अंदाज निश्चितपणे काळजी वाढवणार आहेत अजितदादांची. हे ठोकताळे आहेत, हे अंदाज आहेत. त्यामुळे फार नाही काही तासांचीच प्रतीक्षा आणि त्यानंतर आपल्यालाही कळणार आहे की नक्की पुण्यामध्ये पुण्याच्या किल्ल्या किंवा पुण्याची सूत्र नेमकी कोणाच्या हातात असणार आहे. सगळे अपडेट्स आपण न्यूज 18 मराठीवरती असेच बघत राहणार आहोत.